नमस्कार, मी सय्यद हारून अली सिल्लोडवरतून बोलत आहे. आपलं जनजागृती डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 22 जून 2026 आज सिल्लोड शहरातील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करता केरळचे काही वंचितचे काही कार्यकर्ता ताई असेल किंवा त्यांचे बंधू असेल हे बसलेले. यांच्याकडून जाणून घेऊया यांची नेमकी मागणी काय आहे. भैया नमस्कार, आपलं स्वागत आहे जनजागृती न्यूजमध्ये. सर्वप्रथम आपलं नाव आणि तुम्ही कशा करता उपोषणाला बसले हे तुमचं? माझं नाव शिवराम देवराव कांबळे. अच्छा. मी भारतीय वंचित जन संसदचा एक जिल्हा अध्यक्ष आहे. म्हणून मी काम करतो. आणि आमची मागणी अशी आहे की आम्ही 1984 साली ही गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. कुठल्या? केरळा या गावातील गायरान जमिनीवर आम्ही अतिक्रमण केलेलं आहे. अच्छा. आणि याच्यानंतर याच्या पहिले आम्ही रस्ता रोको केलं, आंदोलन केले, परंतु आमची शासनानं काही दखलच घेत नाही. किती जण आहे तुम्ही पुरे एकूण? आम्ही जवळजवळ 30 ते 35 लोक आहोत. किती एकर जमीनवर? आमची जवळजवळ 100-150 जमीन आहेत. 100-150 एकर जमीन आहे. मागासलेले समजा तुम्हाला सर्व मागासलेले आहेत. म्हणजे तुम्हाला शासनाने ही जमीन तुमच्या नावावर करून द्यावी अशी आमची मागणी आहे. अशी तुमची मागणी आहे. हो. त्याकरता तुम्ही तो उपोषणाला बसलेले? हो हो. किती जण बसलेले पुरे उपोषणाला? आम्ही जवळ 15-20 लोक आहेत. 15-20 लोक बेमुदत उपोषण करणार? बेमुदत उपोषण करणार आहे. ताई तुमच्या सोबतच आहे? हो, आमच्या सोबत आहे. मावशी, काय नाव आहे तुमचं? कलाबाई. आडनाव काय? नाराणे. उपोषणाला बसले? उपोषणाला बसलेलो आहे आम्ही. ताई तुमचं नाव सांगा. पार्वताबाई. पार्वताबाई, किती दिवस करणार उपोषण? जोपर्यंत मागणी जोपर्यंत दिलं नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही उठणार आम्ही. हा. तहसीलदार मॅडम आले होते का? नाही, कोणीच नाही आलं? कोणीच नाही आलं. तुमचं नाव काय आई? रुक्मणबाई. अच्छा. तुमचं मावशी? अनुसाईबाई सूर्यबान कांबळे. कांबळे आहे का? बरं, ठीक. केरळाचे एक तुम्ही पण? हा, केरळाची. तुमचं काय मागणी आहे? आमची ज्यापर्यंत देत नाही तर लोक आम्ही उठत नाही. गायरान जमीन गायरान जमीन नावावर होत नाही तर लोक उठत नाही आम्ही इथून. तुमचं नाव बाई? सुमनबाई कैलास पाचुंदे, गाव केराळा. केरळाचे. ठीक आहे भैया, तुम्ही काय बोलणार अजून? आमची हीच अपेक्षा आहे की वावर आमचे करून द्यावं ना. किती दिवसापासून तुम्ही मशागत करताय तिथं? आम्ही भरपूर वर्ष 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. बाबा तुमचं नाव सांगा. गोरखनाथ सुखदेव कांबळे. कांबळे साहेब, किती दिवसापासून वावर करताय तुम्ही शेतात? 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. अच्छा. तहसीलदार मॅडम, शासनाची ही मागणी आहे की तुमची नावावर करून द्या सातबारा. हो, सातबारे द्यावा. एवढे दिवस आम्ही मेहनत घेतोय, काहीतरी विचार करावा सरकारने आमचा. हे केरळा सिल्लोडपासून जवळच असलेलं एक छोटंसं गाव आहे. यामधले अनुसूचित जातीचे काही बंधू भगिनी इथं उपोषणाला बसलेले आहे. यांची मागणी एवढीच आहे की जी गायरान जमीन ते 40 वर्षापासून त्याच्यावर उदरनिर्वाह करत आहे, शासनाने त्यांच्या नावावर सातबारा करून द्यावा, त्याच्याकरता हे बेमुदत उपोषणाला बसलेले आहे. मी जनजागृती न्यूज सिल्लोड तहसील कार्यालयासमोरून पुन्हा येईल. जय हिंद.